मौनी अमावास्या म्हणजे काय? एकूण किती शाही स्नान आहेत? मौनी अमावास्येचे स्नान विशेष का असते? कुंभमेळ्यात मौनी अमावास्येला होणाऱ्या अमृत स्नानाला विशेष धार्मिक महत्त्व का आहे? अमृत स्नानासाठी लाखो लोक जमले होते आणि यावेळी अमृत स्नानासाठी त्रिवेणी योग तयार होत असल्याची गर्दी अधिक होती. हिंदू प्रथेनुसार 144 वर्षानंतर त्रिवेणी योग आलेला आहे. महाकुंभासाठी तयार करण्यात आलेल्या सरकारच्या संकेतस्थळानुसार या महाकुंभात एकूण 6 शाही स्नान आहेत. सर्व अमृत स्नानांमध्ये मौनी अमावास्येची तिथी सगळ्यात शुभ मानली जाते आणि या दिवशी पवित्र नद्या अमृत बनतात अशी समजूत आहे. आणि यानुसार अमृत स्नान, ज्याला शाही स्नान म्हणतात, हा कुंभमेळ्यातील सर्वात भव्य आणि पवित्र विधी मानला जातो. हे स्नान काही विशिष्ट तिथीला असल्याने देशभरातून आणि जगभरातून लाखो लोक कुंभमेळ्यात पोहोचतात. या शाही स्नानांचा दिनविशेष आणि महत्त्व जाणून घेऊया. पौष पौर्णिमा 13 जानेवारी. हिंदू पंचांगानुसार पौष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला पौष पौर्णिमा येते. ही पौष महिन्यातील शुक्ल पक्षाची अंतिम तिथी आहे. या दिवशी पूर्ण चंद्र दिसतो आणि म्हणूनच ही पौर्णिमेची पवित्र तिथी मानली जाते. या दिवशी सूर्य आणि चंद्राची पूजा केली जाते. तसेच गंगेत स्नान करणं शुभ मानलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार असं केल्याने जीवनातील सर्व दुःख दूर होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. पौष पौर्णिमेपासूनच कल्पवासाचा प्रारंभ होतो आणि या दिवशी कल्पवासाचा संकल्प केला जातो, जो माघी पौर्णिमेपर्यंत 1 महिन्याच्या कठोर आध्यात्मिक तपस्येत आणि श्रद्धेचं प्रतीक असतो. यावर्षी पौष पौर्णिमा 13 जानेवारी होती आणि मकर संक्रांती 14 जानेवारी. म्हणजेच मकर संक्रांतीला कुंभमेळ्यातील त्रिवेणी संगमावर शाही स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. हिंदू पंचांगानुसार जेव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्या तिथीला मकर संक्रांती असते अशी मान्यता आहे की या दिवशी पवित्र पाण्यात आंघोळ करून पूजापाठ यज्ञ केल्याने, तसेच तीळ, तूप, गुळ आणि खिचडीचं दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. मौनी अमावास्या 29 जानेवारी. ही देखील महत्त्वाच्या तिथींपैकी एक आहे. सर्व अमृत स्नानांमध्ये मौनी अमावास्येची तिथी सर्वात शुभ मानली जाते. या दिवशी पवित्र नद्या अमृत बनतात अशी समजूत आहे. यावर्षी 29 जानेवारी रोजी मौनी अमावास्येच्या मुहूर्तावर अमृत स्नानासाठी मोठ्या संख्येनं भाविकांनी गर्दी केली होती. वसंत पंचमी 3 फेब्रुवारी. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला वसंत पंचमी म्हटलं जातं. हा सण साजरा करण्यासाठी कल्पवासी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करतात आणि या दिवशी नदीत स्नान, दानपुण्य, पूजनाला विशेष महत्त्व असतं. माघ पौर्णिमा 12 फेब्रुवारी. माघ पौर्णिमेला पवित्र पाण्यात आंघोळ करून वस्त्रदान, गोदान केल्याने दैहिक आणि दैविक सर्व प्रकारच्या कष्टांचं निवारण होतं असं मानतात. यंदा 12 फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमा असून या दिवशी देखील शाही स्नान होणार आहे. माघ पौर्णिमा हा कल्पवास पूर्ण होण्याचा पर्व मानला जातो. 1 महिन्याच्या तपस्या आणि साधनेची पूर्णता या तिथीला होते. महाशिवरात्री 26 फेब्रुवारी. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते, कारण पुराणानुसार याच दिवशी भगवान शिव आणि पार्वती यांचा विवाह संपन्न झाला होता. हा कुंभमेळ्याचा अंतिम स्नानाचा दिवस मानला जातो आणि या दिवशी नदीतील पवित्र पाण्यात आंघोळ आणि गंगाजलाने शिवलिंगाचे पूजन आणि अभिषेक केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते असं मानतात.